आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कडू न होता मेथीचे लाडू कसे बनवायचं ते बघणार आहोत। 1 किलो गव्हाचं पीठ मंद गॅसवरती भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये अगदी थोडासा रवा देखील आपण ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत। त्यानंतर त्या कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून डिंक हा तळून घेऊया। डिंक तळून झाल्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये 1 किलो तेल, बारीक किसून घेतलेला 1 किलो गूळ हा आपण फक्त विरघळेपर्यंत याला गरम करून घेणार आहोत। त्यानंतर गॅस बंद करून पाव किलो मेथीचं पीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पीठ हे अगदी छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये पुन्हा गव्हाचं पीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ, काजू बदामाचा बारीक पावडर, खारीक, बारीक किसून घेतलेलं खोबरं आणि डिंक घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जर तुम्हाला याची अगदी पूर्ण रेसिपी व्यवस्थित हवी असेल तर नक्की माझ्या स्वयंपाकघर निलिमा किचनला जाऊन तुम्ही यूट्यूब चॅनलवरती पूर्ण रेसिपी ही बघून घेऊ शकता। बघू शकाल अगदी परफेक्ट असे आपले मेथीचे लाडू तयार आहे।